हॅलो फ्रेंड्स, आपण न्यू चॅप्टर स्टार्ट केला होता फार्मसी ॲक्ट 1948. तर त्यामध्ये आपण बघितलं होतं हिस्ट्री ऑफ फार्मसी इन दिस ऑब्जेक्टिव्स, इन दिस डेफिनेशन ऑफ फार्मसी ॲक्ट अँड रजिस्टर फार्मासिस्ट. त्याचबरोबर तर आपण त्यानंतर आता स्टार्ट करणार आहोत आज नेक्स्ट पॉईंट, फंक्शन्स ऑफ PCI. तर त्यामध्ये फर्स्ट पॉईंट बघू आपण, डिझाईन ऑफ द एज्युकेशनल पॅटर्न. इन दिस one by one discuss about the points. First one, to frame an educational structure for the wood to be a pharmacist and to keep in tune to the changing needs with the passage of times. तर यामध्ये काय सांगितलं यांनी, जे काही आपले फार्मासिस्ट म्हणून जे वर्क करत असतात, म्हणजे फार्मासिस्ट त्याला आपण एज्युकेशनल स्ट्रक्चर म्हणतो, शैक्षणिक ताण, एज्युकेशनल स्ट्रेस, ते जे आहे ते निर्माण करणे आणि त्याचबरोबर वेळोवेळी टाईम टू टाईम त्यामध्ये चेंज करणे किंवा ते जे बदलता गरजा आहेत त्या लक्षात ठेवणे, हे फार्मासिस्टचं यामध्ये एज्युकेशनल मेन डिझाईन आहे. नेक्स्ट पॉईंट, दी स्टँडर्ड्स ऑफ एज्युकेशन फॉर फार्मासिस्ट फ्रेम बाय दी काउन्सिल आर नोन ॲज द एज्युकेशनल रेग्युलेशन. एज्युकेशनल रेग्युलेशन म्हणजे काय, तर फार्मसी काउन्सिलने तयार केलेलं किंवा फार्मसीच्या शिक्षणासाठी जे रेग्युलेशन असतं ते रेग्युलेट केलं पाहिजे कंटिन्यू. तर यामध्ये जे एज्युकेशनल रेग्युलेशन म्हणतो आपण ते यामध्ये ओळखले जातात, ते मानले जातात. एज्युकेशनल रेग्युलेशन इज कॉल्ड ॲज एज्युकेशनल, त्याला एज्युकेशनल रेग्युलेशन असे म्हणतात. काय म्हणतात तर काय, ते फार्मासिस्ट काउन्सिलने तयार केलेल्या किंवा फार्मसिस्टच्या एज्युकेशनसाठी जे रेग्युलेशन असतं त्यालाच एज्युकेशनल रेग्युलेशन असं म्हणतात. तर त्याच्यामध्ये काही त्यांनी पॉईंट्स प्रिस्क्राईब केलेले आहेत, ते आपण वन बाय वन बघूया एज्युकेशनल रेग्युलेशनचे. फर्स्ट वन, मिनिमम क्वालिफिकेशन फॉर ॲडमिशन टू दी कोर्स. ॲडमिशन समजा ज्या कोर्सला ज्या ट्रेडला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यामध्ये त्याचे मिनिमम क्वालिफिकेशन हे असले पाहिजे यामध्ये. सेकंड पॉईंट, त्यामध्ये ड्युरेशन ऑफ दी ट्रेनिंग अँड दी कोर्सेस ऑफ दी स्टडी टू बी कवर. त्यावेळेस त्यामध्ये त्यांना ट्रेनिंगच्या वेळेस किंवा त्या कोर्सचा त्या ट्रेडच्या वेळेस त्याच्या रिलेटेड ट्रेडमध्ये त्याचा सिलेबस जो आहे तो कवर करावा लागतो त्यांना यामध्ये. थर्ड पॉईंट, इक्विपमेंट्स अँड फॅसिलिटीज टू बी प्रोव्हाइडेड बाय दी इन्स्टिट्यूशन. त्यामध्ये त्यांना ट्रेनिंगच्या वेळेस संस्थेकडून किंवा एखाद्या इन्स्टिट्यूशनकडून त्यासाठी जे लागणारे इक्विपमेंट्स आहेत आणि ज्या फॅसिलिटीज आहेत त्या पुरवल्या गेल्या पाहिजे, त्या प्रोव्हाइड केल्या पाहिजे. नेक्स्ट पॉईंट, गिव्हिंग प्रॅक्टिकल ट्रेनिंग. त्यांना त्याचबरोबर प्रॅक्टिकलची ट्रेनिंगसुद्धा दिली गेली पाहिजे यामध्ये. नेक्स्ट पॉईंट, होल्डिंग अप्रूव्ड एक्झामिनेशन. त्यांच्या ज्या मंजूर झालेल्या एक्झामिनेशन असतात किंवा जे पेपर असतात त्याचे आयोजन करणे किंवा ते एक्झामिनेशन आयोजित करणे. इन दिस पॉईंट्स आर बिलो इन होल्डिंग अप्रूव्ड एक्झामिनेशन्स. तर नेक्स्ट पॉईंट, आफ्टर द फॉर्मेशन ऑफ द स्टेट काउन्सिल्स द स्टेट गव्हर्नमेंट वी सपोज टू पब्लिसाइज द एज्युकेशन रेग्युलेशन्स इन द स्टेट्स इन कन्सल्टेशन विथ द रिस्पेक्टिव्ह स्टेट फार्मसी काउन्सिल. नंतर त्या जे राज्य परिषदांच्या स्थापनेनंतर त्याच्या रिलेटेड स्टेट फार्मसी काउन्सिलसोबत, म्हणजे आपले संबंधित राज्य फार्मसी काउन्सिल म्हणतो आपण त्याला, रिलेटेड स्टेट फार्मसी काउन्सिल सोबत कन्सल्टेशन म्हणजे सल्लामसलत करून राज्य सरकारने राज्यातील शैक्षणिक नियमांचे प्रचार केले पाहिजे, त्याची पब्लिसिटी केली पाहिजे. नेक्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट आहे आता मेन पॉईंट, अप्रुव्हल ऑफ इन्स्टिट्यूशन अँड विथड्रॉवल ऑफ दी अप्रुव्हल्स. संस्थांची मंजुरी किंवा त्याची मान्यता मागे घेणे किंवा रद्द करणे. इन दिस फर्स्ट पॉईंट, an institution or authority which conducts a course of study or hold an examination for the pharmacist has to apply to the Pharmacy Council of India for approval of the course or the examination. समजा एखादी संस्था आहे किंवा त्याचं प्राधिकरण म्हणतो आपण, ऑथॉरिटी, जे फार्मसिस्टसाठी त्याच्या कोर्सचा स्टडी कंडक्ट करून घेतला जातो त्यामध्ये किंवा एक्झामिनेशन कंडक्ट केल्या जातात त्यामध्ये, अशा कोर्सेस किंवा ट्रेडसाठी त्यांच्या मान्यतेसाठी इंडियन फार्मसी काउन्सिलकडे ॲप्लाय करावं लागतं असं यामध्ये सांगितलं आहे. इन दी सेकंड पॉईंट, दी काउन्सिल मे डिप्यूट इट्स इन्स्पेक्टर्स टू व्हिजिट दी इन्स्टिट्यूशन टू चेक वेदर दी प्रिस्क्राईब फॅसिलिटीज for imparting training or holding examination are in the accordance with the education regulation or not.
एज्युकेशन रेग्युलेशन ऑर नॉट. त्यामध्ये प्रशिक्षण देण्याच्या किंवा एक्झामिनेशन घेण्याच्या ज्या काही डिफरंट फॅसिलिटी आहेत किंवा त्या एज्युकेशन रेग्युलेशननुसार आहेत की नाही याची चेकिंग करण्यासाठी जी परिषद, जी काउन्सिल असते, त्यामध्ये इन्स्पेक्टरची निवड केलेली असते. मग त्यांना त्या इन्स्टिट्यूटला किंवा एखाद्या संस्थेला भेट देण्याचा किंवा ते इन्स्टिट्यूटला चेकिंग करण्याचा जो अधिकार असतो तो या इन्स्पेक्टरला असतो. नेक्स्ट पॉईंट आहे त्यामध्ये, इट मे ऑल्सो रिक्वायर इन्स्पेक्टर्स टू अटेंड एनी एक्झामिनेशन्स टू जज इट्स स्टँडर्ड विदाऊट इंटरफेअरिंग विथ इट्स कंडक्ट. तर तो जो ड्रग इन्स्पेक्टर असतात, जे ड्रग इन्स्पेक्टर असतात, त्यांना यामध्ये कोणत्याही परीक्षेत भाग घेऊन त्यांच्या समजा आचरणामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा इंटरफेअर किंवा अडथळा न आणता त्यांच्यात, त्याला आपण मराठीमध्ये न्याय निवड असे म्हणतो, मीन्स जज इट स्टँडर्ड, न्याय निवड त्याची करण्याची देखील आवश्यकता असू शकते असं यामध्ये सांगितलं आहे. नेक्स्ट पॉईंट, दी इन्स्पेक्टर्स देन रिपोर्ट टू दी काउन्सिल. त्यानंतर ते इन्स्पेक्टर स्वतः काउन्सिलला रिपोर्ट करतात. and after if on the report of the inspector the council is satisfied, then they gives approval to it, and then said course or examination shall be deemed to be approved for qualifying or registration as pharmacist under the act. तो जो रिपोर्ट केल्यानंतर त्या इन्स्पेक्टरने रिपोर्ट केल्यानंतर आफ्टर दी रिपोर्ट त्यांच्या असे लक्षात आले की इन्स्पेक्टरच्या ज्या रिपोर्टच्या अहवालावर काउन्सिलने, एखाद्या परिषदेने ते जे काउन्सिल आहे ती समाधानी आहे की नाही, ती मान्य आहे की नाही त्यांच्या रिपोर्टला, आणि त्यांचे जे मांडलेले पॉईंट आहेत त्याच्यावरती समाधानी सॅटिस्फाईड असेल तर त्या इन्स्टिट्यूटला किंवा एखाद्या संस्थेला मान्यता देण्यात येते. आणि मग यांचा जो सिलेबस असतो किंवा जे एक्झामिनेशन असतात त्या त्यांच्या नियमांच्या अंतर्गत फार्मासिस्ट म्हणून त्यांच्या नोंदणीसाठी पात्र ठरवण्यात येतात किंवा त्याला मान्यता देण्यात येते असे यामध्ये मानले जाते. तर नेक्स्ट पॉईंट बघूया आपण त्यामध्ये, मेंटेनन्स ऑफ दी सेंट्रल रजिस्टर ऑफ फार्मासिस्ट. तर यामध्ये काय आहे, फर्स्ट पॉईंट, अंडर दी प्रोव्हिजन ऑफ दी फार्मसी अमेंडमेंट ॲक्ट 1976 the Pharmacy Council of India is required to maintain a register containing names of all persons registered as pharmacists in different states. यामध्ये जे फार्मसी अमेंडमेंट ॲक्ट आहे 1976 आहे तो ॲक्ट, त्याच्यामध्ये सांगितले आहे की इंडियाने डिफरंट स्टेटमध्ये फार्मासिस्ट म्हणून रजिस्टर केलेल्या सर्व पर्सनची जी नावे असतात किंवा ते जे रजिस्टर केलेले पर्सन असतात ते रजिस्टर जपून ठेवणे म्हणतो थोडक्यात आपण त्याला, ते रजिस्टर सांभाळून ठेवण्याची आवश्यकता असते यामध्ये. नेक्स्ट पॉईंट आहे, दीज रजिस्टर हॅज नो मेंटेन बाय दी रजिस्ट्रार ऑफ दी काउन्सिल अँड हॅज टू बी रिवाइज सुटेबली फ्रॉम टाईम टू टाईम अँड पब्लिश इन द गॅजेट ऑफ इंडिया. हे जे रजिस्टर आहे ते काउन्सिलच्या मीन्स रजिस्ट्रार ऑफ काउन्सिल यांनी सांभाळले पाहिजे. त्याला मराठीत कुलसचिव म्हणतो, रजिस्ट्रार ऑफ काउन्सिल. त्यांनी ते सांभाळले पाहिजे, त्याची देखरेख ठेवली पाहिजे, त्यांनी ते मेंटेन केले पाहिजे आणि टाईम टू टाईम त्याच्यामध्ये चेंजेस केले पाहिजेत. नेक्स्ट आफ्टर दी टाईम टू टाईम पब्लिश इन गॅजेट ऑफ इंडिया, आणि ते भारतीय राजपत्रात इंडियन गॅजेटमध्ये प्रकाशित केलं पाहिजे ते. थँक्यू.